नमस्कार मित्रांनो, आई तुळजाभवानी नगरीमध्ये म्हणजेच तुळजापूरमध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे। तर आपण बघू शकता मी आता 108 भक्त निवास इथे आलो आहोत। ह्या भक्त निवासामध्ये एकूण 108 रूम्स आहे, त्यामुळे याला 108 भक्त निवास असे म्हटले जाते। ह्या भक्त निवासाचे अंतर हे आई तुळजाभवानी मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर इतके आहे आणि जर आपल्याला पायी जायचे असले तर आपण इथून 10 मिनिटांमध्ये मंदिरापर्यंत पोहोचू शकता। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथे बुकिंग कशी करायची, इथे बुकिंगची व्यवस्था कशी आहे, नंतर इथे कुठल्या कुठल्या रूम्स अवेलेबल आहे, रूम्सचं रेंट किती आहे, जर आपण सिंगल असणार आपली फॅमिली असणार तर आपण कुठल्या रूम्स इथे बुक करू शकता, खाण्याची सोय काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण बघा। तर इथनं बेसमेंटला पार्किंगची व्यवस्था दिली आहे। आपण आता रिसेप्शन एरियामध्ये चाललो आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, इथे बघू शकता आपण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील भक्तनिवासाचा 108 भक्तनिवास येथील हा रेट कार्ड आहे। तर इथे VVIP सूट रूम आहे जे 2 पर्सनसाठी आहे। तर इथे 2440 याचा रेट आहे। VIP रूम AC आहे 2 जणांसाठी, तर याचा 2000 रेट आहे। VIP रूम डिलक्स नॉन AC 1600 पर्यंत आहे। जनरल रूम नॉन AC 1200 पर्यंत। आणि इथे जर सिंगल बेडरूम आपणास पाहिजे असणार तर सिंगल बेडरूमचा 800 रुपये रेट आहे। आणि इथे डॉर्मेटरीची सुद्धा व्यवस्था आहे। तर डॉर्मेटरीचा रेट इथे 270 इतका आहे। तर तुम्ही इथे ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा इथे येऊन सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया की इथे आपण बुकिंग कशी करू शकता। तर इथे बुकिंग आपण 2 पद्धतीने करू शकता। एक तर आपण इथे डायरेक्ट येऊन बुकिंग करू शकता किंवा आपण इथे ऑनलाईन बुकिंग करू शकता। मी काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि आधी मला वाटलं होतं की इथे आपण कॉल करूनसुद्धा बुकिंग करू शकता, परंतु मी इथे येऊन स्वतः चौकशी केली आहे रिसेप्शनला की इथे आपण कॉल करून बुकिंग करू शकता का। तर इथे ऑन कॉल बुकिंग स्वीकारलं जात नाही। तर हे मी रिसेप्शनवरनं कन्फर्म केलं आहे। माझा सल्ला असा राहील की तुम्ही इथे याच्या आधीच बुकिंग करून या, कारण भरपूरदा असे होते की इथे भाविकांची गर्दी असल्यामुळे कधी बुकिंग फुल होते आणि त्यावेळेस तुम्हाला इथे गैरसोय होऊ शकते। तर यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करूनच या। तर सगळ्यात आधी आपण ऑनलाईन बुकिंग कशी करू शकतो हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत। तर अगदी काही सोप्या स्टेप्सनी आपण इथे ऑनलाईन बुकिंग करू शकता। आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे, तुळजापूर भक्त निवास ऑनलाईन बुकिंग टाईप करायचं आहे। तर हे पहिलंच ऑप्शन आलं इथे। तर क्लिक केल्यावर असं पेज ओपन होतं, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपण बघू शकता ऑनलाईन रूम रिझर्वेशन दिलं आहे। तर इथे खाली जायचं आपल्याला, इथे 108 भक्त निवास आपण बघू शकता। तर बुक रूम हिअर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्यावर असं एक पेज ओपन होते आणि इथे ज्या पण रूम्स 108 भक्त निवासमध्ये आहे ते आपल्याला इथे दिसतात। तर सगळ्यात आधी आपण बघू शकता ही स्वीट रूम आहे ज्याचं 2440 रुपये रेट आहे। त्यानंतर AC रूम आहे दोघांसाठी 2000 रुपये पर डे रेट आहे। त्यानंतर मित्रांनो, ही नॉन AC रूम आहे, ही 4 जणांसाठी आहे। याचे चार्ज 1200 रुपये पर डे आहे। तर जर आपल्या इथे डिटेल्स बघायचे असेल तर इथे व्ह्यू डिटेल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर ह्या रूमची सगळी डिटेल्स आपल्याला इथे दिसते। त्यानंतर इथे डिलक्स नॉन AC रूम आहे, ही दोघांसाठी आहे। तर याचे चार्ज 1600 रुपये पर डे आहे। इथे 13 बेड हॉलसुद्धा आहे, हा 13 लोकांसाठी आहे। याचे चार्जेस आहे 3500। जे कोणी सोलो ट्रॅव्हलर असणार किंवा सिंगल असणार, सिंगल पर्सन, तर इथे सिंगल रूमसुद्धा अवेलेबल आहे जे मी इथे बुक केली आहे। तर याचे चार्ज 800 रुपये आहे। नंतर इथे डॉर्मेटरी हॉल आहे, तर याचं 270 रुपये पर पर्सन इतकं चार्ज आहे। इथे रूम बुक कशी करायची याचा मी तुम्हाला डेमो देतो। हे इथे नॉन AC रूम आहे 4 जणांसाठी, ज्याचं 1200 रुपये पर डे इतकं चार्जेस आहे। तर ही 4 लोकांसाठी सगळ्यात बेस्ट रूम आहे। 1200 रुपये 4 जणांसाठी म्हणजे पर पर्सन इथे 300 रुपये तुम्हाला चार्जेस पडणार। तर इथे बुक नाववर आपण क्लिक करणार, नंबर ऑफ रूम्स 1 आला आहे। इथे किती पर्सन 4 आहे, तर ही आपल्याला सगळं माहिती भरायची आहे। आणि इथे सगळ्यात तुम्हाला नाव लिहायचं आहे। तर मी इथे नाव टाकतो माझं। इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर मित्रांनो, जो आपण मोबाईल नंबर टाकतो तो सांभाळून टाका, कारण हा जो व्हॉट्सअप नंबर असतो यावरच आपलं तिकीट बुक झाल्यावर आपलं बुकिंगचं तिकीट मिळत असते, त्यामुळे व्हॉट्सअप नंबर इथे सांभाळून टाका।
तर आपण बघू शकतो इथे 1200 रुपये चार्जेस आहे. तुम्हाला बुकिंगच्या वेळेस 500 रुपये भरायचे असतात आणि उरलेले 700 रुपये हे तुम्हाला भक्तनिवासमध्येच रिसेप्शनला द्यायचे असतात. बुक रूमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बुक रूमवर क्लिक केल्याबरोबर हे पेमेंटसाठी पेज ओपन होते. तर इथे आपण बघू शकता आपण फोनपेने पेमेंट करू शकता. गुगल पे आहे, इथे पेटीएम आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने सुद्धा आपण पे करू शकता. बघू शकता आपण इथे 500 रुपये आपल्याला करायचे. तर इथे पेवर क्लिक करायचं आणि इथे ऑप्शन निवडून आपण पेमेंट करू शकता. तर मित्रांनो, असल्या अगदी सोप्या पद्धतीने आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो आणि कुठल्या रूमचे किती चार्जेस आहे हे सुद्धा इथे आपल्याला कळून जाणार. तर मित्रांनो, जेव्हा आपलं पेमेंट होतं तेव्हा आपल्याला बुकिंगचं कन्फर्मेशन मेसेज येतो. चेक इन कधीचं आहे, चेकआउट कधीचं आहे, हे डिटेल्स येतात सगळे. नंतर रूमचे चार्जेस किती आहे, टोटल किती आहे, आपण ॲडव्हान्स किती पे केला आहे आणि बाकीचे चार्जेस किती आहे, म्हणजे रिमेनिंग चार्जेस किती आहे ॲडव्हान्स पे केल्यावर, हे सगळे डिटेल्स आपल्याला येतात. व्हॉट्सअपवर जो आपल्याला मेसेज येतो तो 108 भक्तनिवास तुळजापूर ह्या नावानेच येतो आणि इथे आल्यावर हा मेसेज आपला रिसेप्शनला दाखवायचा असतो आणि आपले जे IDs असतात, ID कार्ड्स असतात, हे आपल्याला द्यायचे असतात. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बुकिंग करू शकता काही स्टेप्समध्ये ऑनलाईन. नॉन AC रूम आहे ना. इकडे आपण बघू शकता ही 4 बेडेड नॉन AC रूम आहे. याचं 1200 रुपये फेअर आहे. इकडे वॉश बेसिन आहे, सेपरेट टॉयलेट आहे, इथे वॉशरूम आहे. तर मी आता तुम्हाला माझी रूम दाखवतो. सिंगल बेडरूम घेतली आहे. ही आहे सिंगल बेडरूम. सिंपलचा सिंगल बेड आहे. याच्यावर काय ब्लँकेट मिळतं, वॉशरूम मिळतं, अटॅच वॉशरूम आहे. ठीक आहे, वॉशरूम क्लीन आहे, व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा खेळते इथनं. ह्या रूमचे 800 रुपये मला लागले होते सिंगल रूमचे. जर तुम्ही एकटे असणार तर तुमच्यासाठी ही रूम चांगली आहे. जर तुम्हाला कमी खर्चामध्ये पाहिजे असणार तर तुम्ही डॉर्मेटरी घेऊ शकता. डॉर्मेटरीचे चार्जेस 270 रुपये आहे. रूम छोटी आहे आणि त्यामुळे थोडी महागच आहे 800 रुपयात, परंतु ठीक आहे कारण तुळजापूर हे एक छोटं ठिकाण आहे आणि इथे बरेचसे हॉटेल्स आहे, परंतु कुठे स्वच्छता नाही आहे, काही लांब आहे. ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता ही रूम 800 रुपयामध्ये. तसं पण तुम्हाला तुळजापूरमध्ये कुठेही 800 रुपयाच्या खाली कुठलीच रूम भेटणार नाही. 108 भक्तनिवास चांगला ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आपण आता 108 भक्तनिवासाच्या पहिल्या फ्लोअरवर आहोत आणि बघू शकता किती प्रशस्त असा एक प्रकारचे भवनच आपण याला म्हणू शकतो. आणि हा भक्तनिवासाचा परिसर आपण बघू शकता. फार स्वच्छ आणि अगदी प्रशस्त असे हे 108 भक्तनिवास आहे. इथे आल्यावर तुम्हाला अगदी फ्रेश वाटणार. जेव्हा आपण दर्शन करतो आणि फिरतो तेव्हा फार आपल्यामध्ये थकवा येतो, परंतु इथे राहून निश्चितच तुम्हाला अगदी फ्रेश वाटणार आणि तुम्ही अगदी ताजेतवाने होऊन पुन्हा फिरायसाठी निघणार. तर आपण आता सेकंड फ्लोअरला जाऊया, जो की इथे सगळ्यात टॉपचा फ्लोअर आहे. तर मित्रांनो, हा टॉपचा म्हणजे सेकंड फ्लोअर आहे. इथनं आपण व्ह्यू बघू शकता. इकडे क्लिनिंग चालू आहे. तर इथे कुठल्याही प्रकारचा आपल्याला कचरा दिसत नाही आणि इथले कर्मचारी सतत इथे कार्यान्वित असतात. तर इकडे आपण उपहारगृहाचा बोर्ड बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण जाऊन बघूया इथल्या उपहारगृहामध्ये काय काय भेटणार आणि इथे काय व्यवस्था आहे ती. इथे आपण बघू शकता हा मेनू कार्ड आहे. इथे महाराष्ट्रीयन थाळी मिळतं 85 रुपयामध्ये. नंतर स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी आहे 180मध्ये, आंध्रा मिरची 150 आणि पंजाबी थाळी 250. तर मित्रांनो, इथे मी ह्या रेस्टॉरंटमध्ये माहिती काढली तर इथे यांची नाश्त्याची सोय नाही आहे. इथे तुम्ही तुमचा लंच आणि डिनर करू शकता. तर ह्या रेस्टॉरंटचा टायमिंग आहे दुपारी 1 ते रात्री 11पर्यंत हे चालू असतं आणि इथे तुम्ही दुपारचं आणि रात्रीचं जेवण करू शकता. तर मित्रांनो, जे उपहारगृह इकडे 108 भक्तनिवासच्या बाजूला आहे, तर इथे मी इन्क्वायरी केली तर इथे यांची नाश्त्याची सोय नाही आहे.
ते म्हणाले की कधीकधी त्यांचा नाश्ता असतो, परंतु असे समजून चला की इथे नाश्त्याची सोय नाही आहे. आणि हे उपाहारगृह दुपारी 1 ते रात्री 11पर्यंत चालू असतं. इथे आपण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करू शकता. तर जो मी तुम्हाला आता मेनू कार्ड दाखवला, तर ते सगळे इथे रेट्स आहे. स्वच्छ आहे. इथे तुम्ही करू शकता जेवण आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण. परंतु तुम्हाला नाश्त्यासाठी सकाळी बाहेरच पडावं लागणार इथनं. तर ही गोष्टीची नोंद घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.